नमस्कार मित्र. आता आपण बघूया इंस्टाग्रामचं टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचं सेटिंग कसं करायचं. तर आपल्या फोनवरील इंस्टाग्राम ॲप्लिकेशन ओपन करा. आता तुमच्या ॲप्लिकेशनच्या तुमच्या होमपेजच्या उजव्या कोपऱ्यात खाली तुम्हाला तुमचं प्रोफाईल पिक्चर दिसतंय, त्याच्यावर क्लिक करा. आता जे पेज तुमच्यासमोर ओपन झालंय त्याच्या उजव्या कोपऱ्यात वरती 3 आडव्या रेषा दिसत असतील, त्याच्यावर क्लिक करा. आता यामध्ये तुम्हाला अकाउंट्स सेंटर असा एक ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करा. येस, त्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड अँड सिक्युरिटी नावाचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असं लिहिलेलं दिसतंय, त्याच्यावर क्लिक करा. आता तुम्ही तुमचं जे अकाउंट आता वापरताय त्या अकाउंटला सिलेक्ट करा. त्यानंतर जे ऑप्शन आले त्यावर तुम्हाला SMS अँड व्हॉट्सॲप असं सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. ओके, आता इथे तुमचा जर फोन नंबर दिसत नसेल तर तुम्ही ओपन करताना इंस्टाग्राम अकाउंट ओपन करताना तो नंबर दिलेला नाही आहे म्हणून तो दिसत नाही आहे, तर तिथे तुम्ही तुमचा नंबर टाकू शकताय. जर तिथे जो दिसतोय तो नंबर तुमचा नसेल, जो आत्ता बंद पडला आहे असं असेल, तर खाली चेंज फोन नंबर आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तिथे फोन नंबर टाकून बदलून घ्या. जर तुमचा नंबर दिसत असेल तर कन्फर्म करा, जर टाकायला सांगत असतील तर तुमचा नंबर टाकून नेक्स्ट करा. तो व्हेरीफाय करून घ्या आणि मग तुमच्या फोनवर आलेला OTP आहे तो तिथे टाकायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर तुम्ही जेव्हा नेक्स्ट कराल तेव्हा तुम्हाला बॅकअप कोड्स अशी स्क्रीन दिसेल बघा, ब्ल्यू कलरमध्ये, निळ्या रंगामध्ये तुम्हाला बॅकअप कोड्स नावाचं एक ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक स्क्रीन येईल, त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या ज्याच्यामध्ये 8 आकडी नंबर असतील, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आणि मग तुम्हाला डाव्या कोपऱ्यात वरती एक क्रॉसमार्क दिसतोय, त्याला क्लिक करून तुम्ही क्लोज करा आणि डन बटनवर क्लिक करा. ओके, आता तुम्ही तुमचं इंस्टाग्राम रेग्युलर वापरू शकताय. आता जेव्हा पण तुम्ही नवीन डिव्हाइसवर हे इंस्टाग्राम ओपन करायला जाल त्यावेळी तुम्हाला असं लक्षात येईल की एक OTP तुमच्या व्हॉट्सॲपवर येतोय किंवा टेक्स्ट मेसेजनी येतोय. जोपर्यंत तो OTP तुम्ही टाकत नाही तोपर्यंत अकाउंट लॉग इन होणार नाही. धन्यवाद.